नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, पशुगणना 2024 कोणते राज्य दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे राज्य पशुगणना 2024 दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आले आहे. तर पशुगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. तर उत्तर प्रदेश या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे लखनौ. स्थापना झालेली आहे 24 जानेवारी 1950. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यसभा सीट आहेत 31. लोकसभा सीट आहेत 80. प्रश्न दुसरा, क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी मेक्सिको. मेक्सिको या देशाच्या क्लॉडिया शेनबॉम या पहिली महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. तर मेक्सिको देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे मेक्सिको सिटी. चलन आहे मेक्सिकन पेसो. राष्ट्रपती आहेत क्लॉडिया शेनबॉम. प्रश्न तिसरा, आशियातील सर्वात मोठा एअर शो एरो इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी बेंगलोर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा एअर शो एरो इंडिया 2025 आयोजित करण्यात येणार आहे. तर माहिती पाहू. एरो इंडियाची ही 15वी आवृत्ती आहे. तर एरो इंडिया 2025चे आयोजन हे IAFच्या येलाहंका एअरबेस येथे 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरू येथे होणार आहे. प्रश्न चौथा, कोणत्या राज्यात पंचायत राज मंत्रालयाने 500 नवीन ग्रामपरिषद कार्यालयांना मान्यता दिली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी जम्मू काश्मीर राज्यात पंचायत राज मंत्रालयाने 500 नवीन ग्रामपरिषद कार्यालयांना मान्यता दिली आहे. तर जम्मू काश्मीर या राज्याबद्दल केंद्रशासित प्रदेशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे जम्मू काश्मीर व श्रीनगर. केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा झाली आहे 31 ऑक्टोबर 2019. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी 2026 ते 2031 हा 16व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे. तर माहिती पाहू. वित्त आयोगाची कलम आहे 280 नुसार स्थापना केली जाते. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अरविंद पानगारिया. प्रत्येक वित्त आयोगाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न 6वा, 13वी राष्ट्रीय बीज परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी वाराणसी या ठिकाणी 13वी राष्ट्रीय बीज परिषद आयोजित करण्यात आली आहे. तर थीम आहे बियाणे क्षेत्रात प्रादेशिक सहकार्य, भागीदारी आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे. बियाणे क्षेत्रात प्रगती आणि प्रमुख मुद्द्यावर चर्चा होईल. तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत श्री शिवराज सिंग चौहान. प्रश्न 7वा, कोणत्या देशाने 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे. तर माहिती पाहू. तर ऑस्ट्रेलिया देशाने टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे खाते उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर हा दंड असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान आहेत अँथनी अल्बनी. प्रश्न 8वा, युवा संगम हा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला प्रमुख उपक्रम आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी शिक्षण मंत्रालयाने युवा संगम हा प्रमुख उपक्रम चालू केला आहे.
तर माहिती पाहू. युवा संगम नोंदणी पोर्टल हे IGNCA ने नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले आहे. तर उद्देश आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये युवकाचे कनेक्शन मजबूत करणे. प्रश्न 9. जनरल उपवेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच कोणत्या देशाच्या लष्कराचे मानद जनरल पद मिळवले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए नेपाळ. नेपाळ या देशाच्या लष्करपदी जनरल उपवेंद्र द्विवेदी यांची निवड झाली आहे. तर नेपाळ या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया व राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल व पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली. प्रश्न 10. आपल्या प्यारा भारत देशाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून त्याची निर्मिती कोणी केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी DRDOने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. तर DRDOबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1958. मुख्यालय आहे DRDO भवन नवी दिल्ली या ठिकाणी व अध्यक्ष आहेत समीर V कामत.